चष्मा लावून कुठली कुकिंग तुझी? नो, तिथे काम चालू होतं. एक काम चालू असताना इथे लहान पोरं बघा कसलं एन्जॉयमेंट करतात. मित्रांनो, डोक्यात विचार आलता का मी करेन. पप्पाला बोललो, मी बापासला बोललो मी करतो, पण ही हवा, हा पाऊस, हा डोंगर आणि हा संडे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक महेश ब्लॉग्स या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी महेश आणि आजची सुरुवात करूया आपण. सकाळ झालेली आहे, मी तयार झालेलो आहे आणि मी सुरुवात करतोय माझ्या टेरेसवरून. टेरेसवरून बघा नजारा किती सुंदर येतो बघा. हा टेरेसवरचा माझा नजारा आहे. आपण परवा गेलेलो ना, तो डोंगर, तो गड, पलंगड, हा माझ्या टेरेसचा वरचा नजारा आहे. नजारा एकदा बघून घ्या. तिथे चिखल झालेला आहे, तुम्हाला दाखवतो मी जवळ. तिथे चिखल जमा झालेला आहे. तो चिखल काढण्यासाठी आणि तिथे थोडासा भुट्टा टाकून जागा कडक करण्यासाठी काम चालू आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी ना मला मी माझ्या होम टूर मध्ये दाखवणार आहे की तिथे का असं राहिलंय वगैरे, आणि सगळ्या गोष्टी माझ्या होम टूरच्या व्हिडिओ मध्ये, त्या एपिसोड मध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. तर चला मित्रांनो, खाली जाऊया. मम्मी काय करते, पप्पांचं तर दाखवलं मी तुम्हाला. मम्मी काय करते बघूया, मम्मीची गप्पा मारूया. आजचा काय विषय आणि आजचा काय प्रोग्राम ठरतोय तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. आई काय करते? अरे नाश्ता बनवते, अंडा भाकर. हा? अंडा भाकर. नाश्ता बनवते मला. हा, अंडा भाकर. भाकरी होते ना, तर अंडा भाकर. संडे म्हटलं तर मस्त भाकर झालीये गरम. ऑमलेट फ्राय करायला घेतली मग. हा, आजचा काय प्रोग्राम आहे? हा? आजचा काय प्रोग्राम आहे? आज मटन आहे. मटन आहे आज. कोलबी. मटन आणले, कोलबी आहे. मटन आणले, कोलबी. चला मित्रांनो, भावांनो, मटन बनवले आज. यायचं का तुम्हाला? जेवायला येता का? या जेवायला सर्व. संडे स्पेशल मटन. मटनची रेसिपी बनवायची का आज? काय बनवायची ना, दाखवायची आज युट्यूब वरती आपण संडेला काय करतो. कारण आजचा मौसम आहे ना खूप सुंदर आहे. म्हणजे पाऊस काय असं एकदम जोरात नाही, हलका 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 पाऊस आहे, स्प्रिंकल सारखा. आणि हवा एवढी सुंदर सुटली ना, एकदम जबरदस्त, लय भारी वाटतंय. हवा खूप सुंदर सुटली आहे आणि वातावरण पण एकदम प्लीझंट झालेलं आहे. खूप सुंदर वातावरण आहे. प्लीझंट जो वातावरण आहे एकदम जबरदस्त झालेलं आहे. बघा किती सुंदर वातावरण झालेलं आहे बघा. वा, वातावरण एवढं सुंदर झालेलं, ढगाळ वातावरण, हवा एवढी भारी सुटली आहे ना, जबरदस्त, एकदम सुंदर वाटतंय मला. या सगळ्या गोष्टी आहे ना खूप भारी वाटतात. आणि अशा वातावरणात ना सगळ्यांचं मन बनतं की कुठेतरी जावं आपण, एक लॉंग ड्राईव्ह वगैरे करत, गप्पा मारत, मित्रांसोबत गप्पा मारत, जे पण आपल्या जवळ साथीदार कोणी पण असेल त्यांच्यासोबत आपण असं वाटतं की जावा अशा काहीतरी ठिकाणी, डोंगराळ भागात, धबधब्यांच्या ठिकाणी पार्टी करूया. तर आपण पण बघूया काहीतरी आज होतंय का. चला बघूया. एवढी माती इथे, बापरे. मित्रांनो, डोक्यात विचार आलता का मी करेन. पप्पाला बोललो, मी बापासला बोललो मी करतो, पण ए बाबा, माझ्याकडून कधी झाला असता. तो बघ केवढं चिखल आहे त्याच्यामध्ये, हे बघ, बापरे, एवढी माती काढून आज संडेच झाला असता माझा बेकार. तिथे काम चालू होतं. एक काम चालू असताना इथे लहान पोरं बघा कसलं एन्जॉयमेंट करतात. अरे तुम लोग ने स्विमिंग पूल बना दिया इसको.
हाँ ऐसा भी उडी मारो ना. आईला लहानपण आठवलं रे बाबा. ए आराम से रे बाबा, लग जाएगा. हाँ मेरा है वो बाबा बाबा. अरे लग जाएगा. माझ्या घराच्या बाहेर या पोरांनी स्विमिंग पूल बनवून टाकलाय, पाणी भरलंय तर. आयला काय लहानपण आठवलं रे बाबा. अशा अशा अतरंगी गोष्टी झाल्यात ना लहानपणी माझ्या. खरंच सुंदर वाटलं हा दृश्य बघून. तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर सांगा, आणि तुम्ही अशा काही गोष्टी केल्या असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला, एक गोष्ट आहे की आता मी चाललोय सलून मध्ये. आपली ही दाढी जी माझी वाढली इकडून सगळी, हिला ट्रिम करतो, चांगल्या प्रकारे शेप देतो. या सगळ्या गोष्टी असतात, प्रत्येकाचे एक वार ठरलेले असतात. तसाच एक माझाही वार ठरलेला आहे. त्यापैकी आज एक रविवार आहे. त्या रविवारच्या दिवशी थोडी पर्सनल केअर करून घेतो आणि स्वतःला थोडासा मेकअप करून घेतो. माझा थोडासा या सगळ्या गोष्टी क्लीन करून घेतो. मित्रांनो, मी बोललो तुम्हाला की मी सलून मध्ये जाऊन थोडासा आपला क्लीनअप वगैरे करून घेतो. बघा मस्त. आणि हा क्लीनअप करणारा ना, बोल तेरा क्या नाम है? असलम. जोर से बोल. असलम. असलम. इधर का है तू? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. प्रयागराज. प्रयागराज का? क्या बात है यार. प्रयागराज कहाँ घूमे? क्या बोल रहा है? करो. तेरे पब्लिक को क्या बोलेगा? बोल. तेरे पब्लिक देखेगा ना तेरे को. करो का हम लोग का क्या? हेल्प करो, थोड़ा सब्सक्राइब करो, थोड़ा आगे Subscribe वीडियो करो. बनाने के लिए हाँ. कोशिश करेंगे हम लोग अच्छा से. जैसा अभी मित्रांनो, भावांनो मस्त दाढी करतो हा. बघा मस्त शेप झालेली आहे आणि खूप सुंदर पोरगा आहे आणि खूप छान छान शेविंग करतो, छान केस कटिंग करतो. तर मित्रांनो, आजचा रील बघता बघा ना, मोबाईल मध्ये मी रील बघता खाण्याच्या गोष्टी येतात कधीपासून. तर एक आता मी तुम्हाला माझी स्पेशल गोष्ट दाखवतो मी करून. चला तुम्हाला दाखवतो. कसं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक जण काही ना काही त्याच्यामध्ये कला असते, काही पण असते, त्याची ज्याला जे आवडतं तो ते करत असतो. आणि माझी एक आवड आहे अशी, मला कुकिंगची खूप आवड आहे आणि मी कशी कुकिंग करतो ना, मी तुम्हाला आज दाखवतो. चला बघा, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. असं पूर्ण माझी कुकिंगची प्रोसेस बघा, मी कसा बनवतो, काय बनवतो. आणि माझी टेस्ट तुम्ही कराल ना, मला बोटात चाटून पुसून खाल तुम्ही, एकदम बोटात चाटून पुसून. चला किचनमध्ये जाऊ आणि आपल्या कुकिंगची सुरुवात करूया. तुम्हाला दाखवतो माझ्यातली कला कशी आहे. चला. तर मित्रांनो, कुठल्याही रेसिपीला, नॉनव्हेज रेसिपीला सुरुवात जी असते, काही बनवा तुम्ही, मच्छी मटण बनवा, चिकन बनवा, काही बनवा, तर कांद्याशिवाय होऊच शकत नाही. चला पहिले कांदा कापून घेऊया, मग आपल्या पुढच्या प्रोसेसला चालू. तर मित्रांनो, आपला कांदा कापून झालेला आहे. कांदा कापून झाला. आता मी तुम्हाला सांगतो मी बनवतो काय. मी मटण आणि चिकन ह्या 2 रेसिपी बनवतोय. आज संडे आहे तर म्हटलं भावांना काहीतरी दाखवलंच पाहिजे. मला जे येतं ते मी तुम्हाला दाखवतोय. खूप साऱ्या गोष्टी येतात, त्याच्यातली एक छोटीशी गोष्ट आहे जी मी दाखवतोय. आता जसं कांद्याचा मेन रोल होता नॉनव्हेज जेवणामध्ये, कांद्याचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंड पोझिशनला जो आहे तो हे बघा, हे लसणाचा खूप मोठा रोल आहे. लसूण आणि कांदा हे 2 गोष्टी जर जेवणामध्ये नसेल, नॉनव्हेज जेवणामध्ये, तर बिलकुल घंटा चव लागत नाही, काहीच चव लागत नाही, पांचट जेवण लागतं. त्यासाठी या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. कांदा कापून झालेला आहे, आता मी लसूण सोलतो. चला या पुढे काय काय वापरतो ते पण नक्की बघा, व्हिडिओमध्ये बनवून राहा. या सगळ्या गोष्टी आहे ना, मी म्हणजे लहानपणापासून बघत आलोय. मम्मी किचन मध्ये काम करत असते,
पप्पा पण तिला खूप हेल्प करत असतात. ऍक्च्युली माझ्या पप्पांमुळे मी इन्स्पायर झालेलो आहे. की म्हणलं अरे माझे पप्पा एवढे छान जेवण बनवतात, सगळ्या गोष्टी ते स्वतःच करत असतात, खूप भारी आहेत ते. माझा बापूस जाम भारी आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी आहे ना, कामाच्या गोष्टी बघूनच मी इन्स्पायर होऊन, त्यांनाच इन्स्पायर होऊन मी या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. आणि मला ही आवड त्यांच्यापासूनच आलेली आहे. माझ्या बापासपासूनच मला ही आवड आलेली आहे. माझा बापूस लय भारी आहे. त्यांच्यापासूनच या सगळ्या गोष्टी मी शिकलेलो आहे. जेवण बनवणं, लोकांसोबत चांगलं राहणं, चांगलं वागणं, लोकांशी चांगला व्यवहार ठेवणं, काय सही आहे काय गलत आहे, या सगळ्या गोष्टी मला ते शिकवत असतात, सांगत असतात, बोलत असतात. Drizzle dances softly on the street. Its rhythm a pulse beneath our retreat. मित्रांनो, आता टाकलाय मटण, ते कांदा हे सगळं टाकलेलं ना, त्याच्यामध्ये कुठलाही मसाले अजून टाकलेले नाही. The sax sings again. चला शिजवून घेऊया पहिल्याला मस्त तेलावरती, वाफेवरती. हा? Isn't life a fleeting kind of तर मित्रांनो, हळद टाकली आहे, जिरा मसाला टाकलाय, आपला आगरी मसाला, आगरी मसाला टाकायची वेळ आलेली आहे. आगरी मसाला टाकून घेतो. चला बघा, आगरी मसाला टाकल्यावर बघा कसा कलर आलेला, चमचमीत दिसत की नाही. जशी मीच कुकिंग चालू केले ना, बघा चमचमीत. हे काय बनवायला घेतलं तुम्ही? अरे डाएटचा काय ही चष्मा लावून कुठली कुकिंग तुझी? अरे बाहेरचं आहे ना मी. बाहेरच्या वेळेला डायरेक्ट चिकन. अरे नको टाकू काय काय पण. तंदुरी? नाही डाएटचा आहे. हे बघ बोललो ना चमचमीत, कसा चमचमीत काम आहे ना, चष्मा लावून कुकिंग करतोय. हा गेलता कुठं तू? तिथं तो कपडे काय आवरी केस करून ठेवले तुम्ही? काय बनवायला घेतले तुम्ही? चिकन एअर फ्रायर. बाय. एअर फ्रायरची कुकिंग एकदम चमचमीत. बोललो जरा चमचमीत. आई हा, तू जरा सांग मला, मी कुकिंग कशी करता, मला कशी सवय लागली? हा, आजची कुकिंग मी करून दाखवले पब्लिकला आपल्या. काय म्हणणार तुला? चांगली बात आहे, आपण दाखवली. आता माझ्या पोऱ्याने दाखवायला घेतले. मस्त तो बनवतो, भारी. जाम चल भारी काही पण खोटी नको बोल. जाम भारी बनवतो. हा, जाम भारी बनवतो. खोटा बोलू नको. खोटा कशाला? आता हा. आपण खाल्ले तर आपल्याला रियालिटी माहिती. सांगायची काय आहे ते. बनवतो मस्त बिर्याणी. व्हिडिओ बनवता ना, व्हिडिओच नाही. आता पब्लिकला थोडी माहिती आपण काय करता, पण आपल्याला आपण त्यांना माहित नाही. मग आपण घरी खाता, आपल्याला माहिती आहे ना. ही माझी रेसिपी, मस्त चमचमीत मटण. यो करण भाईचा खाना चमचमीत. डाएटचा. काय कसला यो खाना? डाएट चालू आहे. जिम चालू आहे. काय जिम चालू आहे. जिम चालू तुझी म्हणून असा चमचमीत एवढा डाएट करावं लागते. डाएट करावं लागतं? हा, खूपच चालू आहे. मी पण चालू करू. बॉडी मी पण येऊ तुझ्या असं चमचमीत खायला येऊ. हा, बॉडी बनायला बॉडी बनाल. अरे बॉडी बनवता पर्सनॅलिटी बघ कशी. हा, बघितलं मित्रांनो कसा चमचमीत काम करायचा. काल एंट्री केली ना, आज त्याची डायरेक्ट दोघांची कुकिंग आले. तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट मध्ये नक्की करून सांगा.
चहा, गरमागरम चहा. stretch narrow. Hands move distorted in the blur. गरमागरम चहा आणि असा सुंदर पाऊस. Silence drive हा मजा येते ना. insane. कशाला फार्म हाऊस पाहिजे ना आपल्याला. फार्म हाऊसच आहे एक प्रकारचा अगेर. Colors bleed out in slow motion. हवा आणि गरमागरम चहा. An old gone संडे असाच असतो प्रत्येकाच्या घरी. काय ना काहीतरी असतो आणि माझ्या घरी हा संडे असाच होतो. disarray. खूप साऱ्या पण होतात गोष्टी. आज मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवल्यात. संडेला काय काय करतो मी, काय काय करत असतो संडेला. अरे अजून भरपूर गोष्टी करत असतो. पण एक युट्यूब वरती मला तुम्हाला दाखवायचं आहे. मूवी तर दाखवू शकत नाही पूर्ण दिवसाची. छोटासा व्हिडिओ अपलोड करावा लागतो. त्या व्हिडिओ मध्ये जेवढ्या गोष्टी मला दाखवता येतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवतो. तर घ्या आनंद घ्या त्या मस्त सुंदर पावसाचा आनंद. वाव, मस्त गरमागरम चाय सोबत. चला चहा पिऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला परत. चला या लवकर जेवायला सगळ्यांनी. जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. मी पण बसलो जेवायला. आई पण बसली जेवायला. आई कसं आली मस्त मटण? हा झणझणीत आहे एकदम. जनजनी. आमचा बापूस नाही खात मटण. आम्ही खातो मटण. मच्छी विच्छी खातो बापूस. हा आम्ही खातो मटण, चिकन. आई मनासाठी तर फिरीत कसं झाले हो? हा हा भारी झाली. भारी झाले. खरं सांग. नुसतं काही खरंच पण आहे नको ना? बोलू. हा झणझणीत आहे बरं, तोंडाची आग होतं झणझणीत. मस्त पावसात झणझणीत मटण लय भारी लागतं ना. चला मित्रांनो जेवतो ना, भेटतो मला परत मी. मित्रांनो झालं आपलं जेवण झाला माझा आणि खूप मजा आली. आज घरात होतो पूर्ण दिवस. काय केलं आहे, कुठे गेलो, सलून मध्ये गेलो, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन माझा व्हिडिओ नक्की बघा. मी आज संडे मध्ये काय काय केलेलं, सुरुवात कशी केली, आता संपवतोय कुठे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या महेश ब्लॉग या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. महेश कॅपिटल टाका, ब्लॉग कॅपिटल टाका, त्याच्या पुढे पण S4 टाइम S कॅपिटल टाका, तुम्हाला माझं चॅनल भेटेल. मित्रांनो खूप सारा सपोर्ट मला हवा आहे, खूप सारा प्रेम मला हवा आहे. तुम्ही नक्कीच छोटंसं पाऊल माझ्यासाठी पुढे आणा. मी अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईन. अशाच भन्नाट गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर चला मित्रांनो आजचा दिवस इथेच समाप्त करूया. भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय.